नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, म्हैस विक्रीसाठी आहे. जाफराबादी म्हैस आहे, फुल मोठ्या साईजची. दादा वासरू सोड पुढं घे. बघू शकता तुम्ही, काल 4 वाजता म्हैस वेलेली आहे. 2 टाईम चीक थोडा थोडा काढलेला आहे. कासाची साईज वगैरे एकदम टॉपची आहे, फिट कासाची. पुठ्ठा वगैरे तुम्ही बघू शकता. वासराला घे पुढं थोडं, चालून पण दाखवतो म्हैस तुम्हाला. शेपटाची साईज वगैरे एकदम पातळ शेपूट आहे. खाली पण रेडी झाले दम्मानी. तर तिसऱ्या वेतात खाली झालेली ही म्हैस. घे तिथं वासरू, तिथं घे. म्हशीची साईज वगैरे बघू शकता तुम्ही. बांध तिथं वासरू, मग म्हशीला पण चालवून दाखव. थोडी खाली रेडी झालेली एकदम. हे बघू शकता, काल 4 वाजता म्हैस वेलेली आहे. म्हैस तुम्हाला क्लिअर दिसतच असेल. म्हशील पुढं ओढव जरा धरून. चालून पण दाखवतो तुम्हाला. घे. पुठ्ठा वगैरे म्हशीचा एकदम रफ आहे. कासाची साईज, सड वगैरे पण एकदम टॉपचे आहेत. येऊ दे रिटर्न, येऊ दे. बाद बट्टा किंवा काय नाही. 15 ते 16 लिटरची दुधाची क्षमता आहे. म्हणजे ते तेवढं निघणार फिक्स. 15 म्हणलं तर 12-11 पण होणार नाही. मोठी साईज एकदम. जाफरांसाठी बरेच फोन येत असतात अधूनमधून. जाफरात घे वासरू तिथे सावलीला. एक धार पण मारून दाखवतो तुम्हाला, आयडिया येईल म्हशीची धार वगैरे कशी आहे पिळायला, काय साईज आहे म्हशीची ते लक्षात येतं. चल सावलीलाच घे तिथं. म्हशीला बांध आणि मग बादल्या. पिऊ दे. छोटे लहान वासर झाले लगेच पित नसतात. त्यांना थोडं डोक्याला हात नाही, थोडं सड तोंडात. तर एक दुधाच्या अंदाज दार बिर वगैरे व्यवस्थित लक्षात येते. त्याच पर्पजसाठी थोडं दार दे त्याच्या तोंडात. पाना वगैरे कसं आहे, काय कसं आहे, ह्या गोष्टी लक्षात येतात. म्हशी सड वगैरे बाजूला सरक जरा ताप. हे बघू शकता एकदम व्यवस्थित आहे. बच्च्यावर काय म्हशी येल्यावर वासरं पण घेत नाहीत. काही म्हशींना तो प्रॉब्लेम असतो मुळातच. पलीकडे जर वासरं घेत नाहीत, हा सगळा प्रॉब्लेम तुम्हाला असं जर बघायला भेटलं तर लक्षात येतो. मग त्या वासरं न घेणाऱ्या म्हशी थोडं ट्रान्सफरमध्ये जर इकडं तिकडं गेल्या तर दूध काढून द्यायला वगैरे प्रॉब्लेम करू शकतात. खुराका वगैरे देतात पण थोडंफार मग 1-2 दिवस वेळ लागतो. काही म्हशींना मुळातच सवय असते. पलीकडच्याला पण लावू. लहान म्हशींचे वासरं थोडे इडेच असतात. त्यांना थोडं 2-4 दिवस एक लक्षात येऊस तर बरोबर पेतात ते. मग सड वगैरे द्यायला लागतात. पाणवली ना मग तो धार मारून दाखवा. पलीकडल्यांना पण 5. आणि बाजारापेक्षा म्हणजे कुठेही म्हशी खरेदी करा, पण जर माहितीतली संपर्कातली म्हैस खरेदी केली तर फसण्याचे चान्स 0% असतात. बाजारात पण चांगल्या निघतात, नाही असं नाही, पण सगळ्याच म्हशी सक्सेस नसतात. काही प्रमाणात फसवणूक पण होती. तर हा आपला पर्पज आहे मित्र. म्हैस फुल बच्च्यावर आहे. वासरू वगैरे व्यवस्थित घेते, काहीच प्रॉब्लेम नाही. चांगली दूध लाईनची आहे. 15 लिटर दूध धरून चला. 7.5 लिटर जास्त सांग काय नाही, पण 15 लिटरची म्हैस आहे. म्हशीचा पुठ्ठा वगैरे पण लय मजबूत आहे.
आणि फिट कासाचं स्ट्रक्चर चांगलं आहे. अशा स्ट्रक्चरच्याच म्हशीचे चांगलं दूध देतात. सडांची साईज वगैरे सर सरळ उभा कर की तिला. पुढून मागं सरदार तिला पुढून. बस राहू दे. पानावल्यावर कशी दिसते काय हे पण काही लोकांना आयडिया पाहिजे असते. त्याला थोडं पुढं बांध त्याला, मग दार मारून दाखव, नंतर पाच त्याला. फक्त एक दुधाची आयडिया नाही, पण तुम्हाला धाराची वगैरे आयडिया येते. ह्या पर्पजनीच दाखवतोय. दूध तर किती आहे काय नंतरच लक्षात येत असतात. बस त्याला थोडं पुढं बांध, नंतर काढून दाखव जरा धार मार. सकाळी पण आता मी जाणार होतो म्हणून व्हिडिओ काढलाय की तिला काय खरंच धार वगैरे व्यवस्थित आहे का. इथून जर गेली तर ठीक आहे ना, ते आपल्याकडे जाईन जे मला डेअरी फार्म पनवेलला. खाली ठेव बादली, खाली ठेव. व्यवस्थित धार आहे. दाखव सगळ्या सडांचे. दार वगैरे व्यवस्थित आहे. दाराला काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्ही हाताने पिळणं जरा, दोन्ही हाताने थोडी थोडी मा दोन्ही हाताने. मोठी धार आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्यांचे मार थोडी. ही पण व्यवस्थित आहे, मोठी धार आहे, एकदम मोकळी आहे. सोड येऊ दे वासराला. आणि ज्याला बी घ्यायची त्याने 2 टाईम दूध काढूनच घेतलेली बरी असते. आणि अजून एक साधारणतः 15 दिवसात म्हैस दुधा येऊ शकते. 15 दिवसानंतरच कळेल किती दूध आहे, काय पोझिशन आहे. त्याला पाच जरा थोडं पाणवली तेवढी. आता पुठ्ठा वगैरे दाखवतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. चौकात वगैरे एकदम मोठी आहे. आज सोड त्याला, सड दे तोंडात आणि बाजूला. पुठ्ठ्याची साईज आणि चमडी एकदम पातळ आहे, बघू शकता. हे एकदम काचोळ आहे, पातळ चमडीची म्हैस आहे, जाड नाही. पुठ्ठा वगैरे बघा साईज कशी. हे ज्या म्हशीचा चांगला पुठ्ठा असतो ना, त्या म्हशी चांगलं दूध देतात. खाली पावर चांगली असते म्हशीला. आता म्हैस काल खाली झाली, त्याच्यामुळं म्हशीला पाहिजे तेवढी पावर दिसत नाही. पण ज्यावेळेस म्हैस पीकवर येईल 15-16 दिवसात, त्यावेळेस म्हैस दूध चांगलं देईल. किमतीचा विषय राहिला, किमतीसाठी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा. किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल, किती किंमत आहे काय. शेपटाची साईज वगैरे शेपूटसुद्धा एकदम व्यवस्थित आहे. नाही तर काही मशीनच्या जाफरांचं खाली जाड असतं, खाली मांस आलेलं असतं, तसं नाही आहे. हे बघू शकता, एकदम शॉर्टकट आणि चांगलं शेपूट आहे. खाली पांढरे जाड जूड असं मोठं, कधी कधी रक्त सांगळलेलं किंवा मांस आलेलं असतं त्याच्यात, तसं काही प्रकार नाही आहे. आणि अशी बघून जर म्हैस घेतली ना तर वासरू वगैरे घेते का नाही, हा एक मेन प्रॉब्लेम. सड वगैरे व्यवस्थित आहेत का आणि सडांची धार वगैरे व्यवस्थित आहेत का, हे 2-3 प्रॉब्लेम लक्षात येतात. जर म्हैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या नंबरला संपर्क करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.